बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात। मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटीमध्ये विविध मागण्यांसंदर्भात उपोषण सुरू आहे। याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील ठिकठिकाणी सकल मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत रास्ता रोको असाच चालू राहणार असल्याचं सकल मराठा समाजाकडून सांगण्यात येत आहे। पोलिसांनी आपल्यावर गोळ्या घातल्या तरी देखील आम्ही उठणार नाही असा पवित्रा घेत वसमत ते परभणी राज्य महामार्गावरील बळेगाव पाटीवर सकल मराठा समाजाने रोडवरच टायर जाळत सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। जरांगेंची तब्येत ही आणखी खालावलेली आहे। अंतरवालीमध्ये मनोज जरांगे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। मनोज जरांगे यांनी काल रात्रीपासून उपचार घेण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे सकाळी अंतरवाली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी देखील झालेली आहे। वैद्यकीय पथक तिथे दाखल झालं असून मनोज जरांगे पाटलांची तपासणी करण्यात येते आहे। मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद देखील आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। त्यांना सलाईन लावणं बंधनकारक केलं असल्यामुळे उच्च न्यायालयाने तसे निर्देश दिले असल्यामुळे त्यांनी आता उपचार घेण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे वैद्यकीय पथक हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेलं आहे आणि मनोज जरांगे आता उपचार घेण्यास तयार आहेत। त्यामुळे त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू झाले आहेत। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा हा आजचा 7वा दिवस आहे। त्यांची तब्येत आणखी खालावलेली आहे। तर अंतरवालीमध्ये मनोज जरांगे हे महत्त्वाची पत्रकार परिषद ही दुपारी 1च्या सुमारास घेणार आहेत। मनोज जरांगे यांनी काल रात्री उपचार घेण्यास होकार दर्शवला आणि त्यामुळे त्यांच्यावरती आज सकाळपासूनच उपचार सुरू आहेत। त्यांच्या वैद्यकीय तपासण्या देखील झालेल्या आहेत। उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना सलाईन लावून घेणं हे बंधनकारक केलं असल्यामुळे आज सकाळपासून त्यांच्यावरती उपचार सुरू झालेले आहे। वैद्यकीय पथक हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेलं आहे। मनोज जरांगे यांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक दाखल झालं असून जरांगे पाटलांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आलेली आहे। आम्ही कीटोन बॉडीला मी चेक केले। त्याच्यामध्ये कीटोन बॉडीचं आहे तर आता चांगले झाले। त्याच्यानंतर त्यांचं ब्लड प्रेशर बघितलं, कालच्या पेक्षा ब्लड प्रेशर अत्यंत चांगलं वधारले, म्हणजे सुद्धा म्हणजे त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली आहे। पल्स काल त्यांचा 60-60 होता पण आज त्यांचा पल्स त्यांचा 80 वर गेलेला आहे, म्हणजे एकदम चांगला गेलेला आहे। आणि बाकी बीपी त्यांचा 100/170 mm झालेला आहे। त्यांची तब्येतीमध्ये थोडीशी सुधारणा झालेली आहे कालच्या पेक्षा।